नमस्कार मित्रांनो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आज आपण आलोय ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या कुरुंदवाड येथील श्री विष्णू मंदिरात. नरसोबावाडीपासून कुरुंदवाड हे फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. सुपीक जमीन, दूबदुबत्यांचा सुकाळ, त्यामुळे बासुंदी, खवा, पेढे या मिठाईचा गोडवा असलेले आणि विविध क्षेत्रात देश व जागतिक स्तरावर स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या मातब्बरांचे खानदानी गाव ही कुरुंदवाडची ओळख आहे. येथील हे ऐतिहासिक विष्णू मंदिर पटवर्धनांच्या वैभवाचे प्रतीक आहे. विष्णू मंदिरामध्ये समोर श्री गरुडराज विराजमान आहेत. इथे गरुडराजांचे दर्शन घेतले. कुरुंदवाड संस्थानाचे संस्थानिक रघुनाथराव पटवर्धन यांनी 1795 साली हे मंदिर बांधले. पुढे 1880 साली सीताबाई पटवर्धन यांनी मंदिरासमोर सभामंडप उभारला. हे मंदिर वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊया. ओम गंगणपतये नमः. आणि हे बघा मित्रांनो, श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे अप्रतिम दर्शन. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. येथे मंदिरात एका वेगळ्याच शांततेचा आणि चैतन्याचा अनुभव येतो. सकाळी 8 ते 9:30 तसेच संध्याकाळी 7 वाजता आरतीच्या वेळेस गाभारा उघडा असतो आणि अतिशय छान दर्शन घेता येते. दर एकादशीला येथे मोठी पूजा सुद्धा केली जाते. येथे श्री विष्णूंचे चतुर्भुज रूप बघून तसेच माता लक्ष्मीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते. जास्त गर्दी नसल्याने तुम्ही शांतपणे इथे बसून ध्यान जप सुद्धा करू शकता. जर तुम्ही नृसिंहवाडीला येत असाल तर तिथून जवळच असणाऱ्या या छान अशा मंदिराला नक्की भेट द्या. येथील पुजाऱ्यांनी सांगितले की लवकरच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुद्धा सुरू होणार आहे. हे ऐकून खूप छान वाटले. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ऐतिहासिक विष्णू मंदिराला जरूर भेट द्या.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.